तोच मतदार आहे ना. पण त्याच्यावर शंका घेतल्या ते वारंवार कुणी त्याच्यावर लोक उपस्थित करतात. राज ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात, ईव्हीएम बद्दल शंका नाही, उपस्थित करतात. मी- पण ठीक आहे, त्यात मी जात नाही, कारण तो विषय परत मोठा होईल. कमलेशजी, मी स्वतः बघितलंय ते ज्यावेळेस आपला दारुण पराभव होतो त्यावेळेस आपण कशाचा तरी आधार घेतो, ते आपल्याला मनाला रुचत नाही म्हणून दिलदारपणे कोणी पराभव मान्य करत नाही. पण तिथं EVM मध्ये काही होत नाही, कारण माझ्याच बारामतीचा मी नंतर सर्वे केला किंवा मला लोकसभेला तिथं 48,000 मायनस आहे आणि मला विधानसभेला 1,00,000 वर काही हजार प्लस आहे. 5 महिन्यात असं काय बारामतीकरांच्या मध्ये चमत्कार घडला. मीच प्रचार करत होतो, पण त्यांनी बाबा हा सगळ्या भारताला पडलेला प्रश्न, म्हणजे हाच नाही, अनेक मतदारसंघांमध्ये असं घडलंय. हो ना, मग असं झालंय. पण ते फॅक्ट आहे. मतदार कितीतरी जण नंतर पहिल्यांदा लोकसभेला कमलेशजी मी बोलायचो ना माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांशी, ते आपण डोळ्यात डोळा घालून बघतो ना, ते नजरेला नजरच देत नव्हते. लगेच लक्षात येतं की इथं पाणी काहीतरी मुरतंय. मात्र तेच विधानसभेला, दादा तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही महाराष्ट्र फिरा, आम्ही आहे दादा, आम्ही आहे दादा, हे असलं हिला कळतं की एवढा उत्साह चाललाय, याचा अर्थ हे जे गाडी मागची कुठं तरी बिघडलेली होती आणि त्याचंच मन त्याला टोकतंय आणि त्याच्यामुळं नाही दादा आता एकदम जोरात बघा, आता ह्यावेळेस माझा मूड कसा चालतो, आम्ही सगळे अतिशय बारकाईनं काम करणारे वगैरे वगैरे असं.